नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. चांगला नागरिक बनण्यासाठी पालकांनी आय कॅन इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थ्यांना घातलं पाहिजे. सुभेदार मेजर प्रदीप देसाई. चांगला नागरिक बनण्यासाठी पालकांनी आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये घातलं पाहिजे असे गौरवोद्गार सुभेदार मेजर प्रदीप देसाई यांनी काढले. ते आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आयोजित सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा मार्गदर्शन व विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळा या कार्यक्रमावेळी बोलत होते. देसाई पुढे म्हणाले, आय कॅन हे नाव सूचक आणि योग्य आहे. याचं उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या बर्फाळ प्रदेशात सैनिक फिरत असतात, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की 40 डिग्रीच्या तापमानातही एक ऊर्जा सैनिकांना मिळते. आय कॅन ही संस्था मुलांच्यासाठी एक व्यासपीठ असून या इन्स्टिट्यूटमधून विद्यार्थ्यांना घडण्याची चांगली ऊर्जा मिळते. पालकांनी मन मोठं करून जर इन्स्टिट्यूटमध्ये घातलं तर पुढे मुलांचे भविष्य उज्ज्वल होऊ शकतं, असंही देसाई यावेळी म्हणाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पारंपरिक वाद्याच्या गजरात स्वागत करण्यात आलं. यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आलं. आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कोल्हापूरच्या संचालिका पूजा कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रास्ताविका डॉक्टर पूजा कुलकर्णी म्हणाल्या, आय कॅन इन्स्टिट्यूटचे संस्थापक नवनाथ देशमुख यांनी साताऱ्यात लावलेल्या इन्स्टिट्यूटच्या रोपट्याचं कोल्हापुरात महाकाय वटवृक्षात रूपांतर झालं. इन्स्टिट्यूटचं हे 4थं वर्ष सुरू आहे. पहिली 2 वर्ष ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जायचे. त्यानंतर ऑफलाईन आणि निवासी बॅच सुरू करण्यात आली. यावर्षी नवोदय परीक्षेत 4 विद्यार्थ्यांची निवड झाली असून 2 विद्यार्थी सैनिक स्कूल परिषद पहिल्या 5 क्रमांकामध्ये आहेत. स्पर्धा परीक्षा देणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली तर विद्यार्थी नक्कीच पुढे जातात, असा विश्वासही डॉक्टर पूजा कुलकर्णी यांनी व्यक्त केला. यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुभेदार मेजर प्रदीप देसाई यांचा सत्कार आय कॅन इन्स्टिट्यूटचे संस्थापक नवनाथ देशमुख यांनी शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन केला. रिटायर्ड आर्मी ऑफिसर किशोर देसाई यांचा सत्कार संस्थापक नवनाथ देशमुख यांनी केला. संस्थापक नवनाथ देशमुख यांचा सत्कार वेद चॅरिटेबल ट्रस्टचे प्रसाद कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर वेगवेगळ्या परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार स्वीकारल्यानंतरही विद्यार्थी आपल्या मनोगतात म्हणाले, बी पासून रोपटं बनवण्यासाठी पालक, शिक्षक आणि सकस जेवण बनवणाऱ्या मावशी या सर्वांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आमच्या यशामध्ये आमच्या पालकांचा, शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे. आयुष्यातील यशाची पायरी म्हणजे आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट असे गौरवोद्गार विद्यार्थ्यांनी काढले. यानंतर पालकांनीही आपले मनोगत व्यक्त केले असता ते म्हणाले, आय कॅन इन्स्टिट्यूट सारखं लक्ष देणं कोणत्याच अकॅडमीला जमणार नाही. जे विद्यार्थी या इन्स्टिट्यूटमधून ऍडमिशन घेतील त्यांचं भविष्य उज्ज्वल आहे. सर्व शिक्षक वृंदांनी विद्यार्थ्यांची उत्कृष्ट तयारी करून घेतली आहे. आय कॅन इन्स्टिट्यूट या नावातच मी काही करू शकतो हा विद्यार्थ्यांना आत्मविश्वास मिळतो आणि विद्यार्थी करून दाखवतात. आम्ही बघितलेल्या स्वप्नांमध्ये रंग भरण्याचं काम आय कॅन इन्स्टिट्यूट करत असल्याचं मत सर्व पालकांनी व्यक्त केलं. यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक रिटायर्ड आर्मी ऑफिसर किशोर देसाई म्हणाले, आय कॅन इन्स्टिट्यूटचा पूर्ण स्टाफ खूप दिवस रात्र मेहनत करत असतात. विद्यार्थ्यांना आर्मी, नेव्हीमध्ये भरती करण्यासाठी इन्स्टिट्यूटमध्ये ऍडमिशन घेऊ नका, तर विद्यार्थ्यांना शिस्त लागावी आणि विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी सुद्धा इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थ्यांना घाला, असे प्रतिपादन किशोर देसाई यांनी केले. यानंतर इन्स्टिट्यूटचे संस्थापक नवनाथ देशमुख म्हणाले, आय कॅन इन्स्टिट्यूट नावातच आय कॅन मी करू शकतो असा विश्वास विद्यार्थ्यांच्यात निर्माण होतो. आपले इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी राज्यात पहिल्या 10 क्रमांकामध्ये येऊ देत यासाठी आमचा कायम प्रयत्न असतो. आय कॅन इन्स्टिट्यूटचा टॉपर हा राज्याचा सुद्धा टॉपर आहे.
महाराष्ट्रात विद्यार्थ्यांना अजूनही स्पर्धा परीक्षांचे वेळ नाही. विद्यार्थ्यांना आवर्जून स्पर्धा परीक्षेला बसवा, कारण विद्यार्थ्यांना स्पर्धक काय आहे हे कळलं पाहिजे. बालपणातच एकदा तरी विद्यार्थ्यांना सैनिक स्कूल हॉस्टेलला पाठवा, जेणेकरून विद्यार्थ्यांना शिस्त, बाहेरचं स्पर्धेचं युग समजेल, असं प्रतिपादन इन्स्टिट्यूटचे संस्थापक नवनाथ देशमुख यांनी केलं. यानंतर इन्स्टिट्यूटमध्ये अहोरात्र विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या गुरुजनांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार पाडगावकर यांनी मानले. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी ना जत्तारसह अमृता बुगले, कोल्हापूर.